नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये जवळपास सर्वांनीच फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले आहेत। पण मित्रांनो, या योजनेसाठी जे पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या योजनेमध्ये जो अर्ज भरलेला आहे, आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या 5 कारणांमुळे तुमचा हा अर्ज बादसुद्धा होऊ शकतो। कारण पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतच्या सर्व अर्जाची पडताळणी ही सुरू झालेली आहे। जर ज्यांच्या अर्जामध्ये ही 5 कारणे आढळून आल्यास तुमचा अर्जसुद्धा रद्द होऊ शकतो। तसेच आपण ज्या 2100 रुपये महिन्याची महायुती सरकार सुरुवात करणार आहे त्यासाठी सुद्धा आता विलंब झाला आहे। जोपर्यंत सर्व अर्जाची पडताळणी होऊन झाल्याशिवाय कुणाच्याही खात्यामध्ये 2100 रुपये हे येणार नाहीत। या सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी होईल, त्यानंतरच आपल्या खात्यात 2100 रुपये येण्यास ही सुरुवात होणार आहे। तर चला मित्रांनो, बघूया आजच्या व्हिडिओमध्ये ही कोणती 5 कारणे आहे की त्यांच्यामुळे तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो। तर चला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही लेटेस्ट जी माहिती आहे ही सर्वांपर्यंत पोहोचेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींना उत्पन्नाचे बंधन, या 5 निकषांची आता काटेकोर पडताळणी। पात्र लाभार्थींनाच 1 एप्रिलनंतर दरमहा 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत होती। 3 महिन्यात 2.5 कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते। त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, 4 चाकी वाहन, 5 एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहे का आणि एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का, या प्रमुख 5 बाबींचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागविताना सुरुवातीला उत्पन्नाच्या दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले, मात्र मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली। त्यानंतर केवळ राशन कार्डची अट घातली, परंतु अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळोअभावी पडताळणीही होऊ शकली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी 1 कोटीपर्यंत नाहीत। सोलापूर जिल्ह्यातील 11.25 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले। विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढा मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे आता लाभार्थींच्या अर्जाची फेर पडताळणी होऊन पात्र लाभार्थींना 1 एप्रिलनंतर दरमहा 2100 रुपये मिळतील असेही सांगितले जात आहे। दरवर्षी लागू शकतो 56,000 कोटींचा निधी। आता 2.5 कोटीहून अधिक लाभार्थींना दरमहा 2100 रुपयांचा लाभ देण्यासाठी शासनाला दरवर्षी 56,000 कोटींचा निधी लागू शकतो। राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशोब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती आहे। या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेरपडताळणी होईल, असे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी
सकाळशी बोलताना सांगितले. निकषांची वेळेअभावी होऊ शकली नाही पडताळणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदाराने अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का? त्यांनी स्वयं घोषणापत्र भरून दिले आहे का? अशा बाबींची पडताळणी तालुकास्तरीय समित्यांनी केली आहे. अन्य बाबींची पडताळणी वेळेअभावी होऊ शकली नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही 5 कारणे आहे. त्यामध्ये वार्षिक उत्पन्न, 4 चाकी वाहन, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आणि दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा कोणी लाभ घेत आहे का, या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. तर मित्रांनो, अशा अर्जाची पुन्हा पडताळणी होऊन हे अर्ज रद्द होईल. आणि जर अशा प्रकारची कोणतीही त्रुटी आपल्या अर्जामध्ये आधीपासूनच नसेल तर आपला अर्ज हा रद्द होणार नाही. ही सर्व माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, आपल्याला 2100 रुपयाचा लाभ हा 1 एप्रिल नंतरच संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर होणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. काही शंका कुशंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.